नमस्कार मंडळी, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण अगदी चविष्ट आणि झटपट होणाऱ्या अशा वरणबट्टीचे 3 प्रकार पाहूया। बट्टीचा प्रकार पहिला। तर ही बट्टी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गहू थोडेसे जाडसर गिरणीमधून दळून घेतलेले आहे। या बट्टीमध्ये आपण रवा वापरणार नाही, तर फक्त गव्हापासूनच गव्हाच्या पिठाचीच बट्टी करणार आहोत, म्हणून थोडंसं जाडसर हे दळून घ्यायचं आहे। तर मेजरमेंट कपाने घेऊ शकतात किंवा अशा ह्या वाटीच्या प्रमाणामध्ये जेवढे तुम्हाला बट्ट्या करायच्या आहे त्यानुसार पीठ घ्यायचं आहे। 2 वाटी पीठ घेतलं, त्यामध्ये 4 ते 5 चमच तेल घालायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पोहे खाण्याच्या चम्मचने साधारण 1 चमच मीठ टाकलं। पाव चमचा हळद आणि 1 चमचा ओवा घ्यायचा आहे। ओवा हातावरती अशा प्रकारे थोडासा क्रश करून टाकायचा आहे, म्हणजे ओव्याचा फ्लेवर छान उतरतो रेसिपीमध्ये। त्यानंतर सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। तेल जे आपण टाकलेलं आहे ना, ते या पिठाला असं व्यवस्थित लागायला हवं, त्यासाठी दोघं हातांनी अशा प्रकारे हे पीठ आपल्याला चोळून घ्यायचं आहे। जळगाव खानदेश भागामध्ये प्रामुख्याने ही बट्टी खूप प्रसिद्ध आहे। लग्न पंक्तीमध्ये किंवा भंडाऱ्यांमध्ये क्विंटलच्या प्रमाणामध्ये सुद्धा ही बट्टी बनवली जाते। तर अशाच प्रकारे जाडसर हे गहू दळले जातात आणि त्या गव्हापासूनच बट्टी ही बनवली जाते। त्याच पद्धतीने आज मी तुम्हाला ही बट्टी बनवून दाखवत आहे। मिक्स करून घेतलेला आहे। तेलामुळे बट्टी मस्त अशी खुसखुशीत होते, म्हणून तेल व्यवस्थित चोळून झालं का असं थोडं थोडं पाणी टाकून असा घट्टसर उंडा हा मळून घ्यायचा आहे। पीठ मळून झालेला आहे, असं घट्टसरच मळायचं आहे। 10 मिनिटं तसंच राहू देऊ, तोपर्यंत भात लावायचा आहे। तर कुकरचा डबा घेतला, त्यामध्ये 1 वाटी भरून मी हा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता। त्यामध्ये पाणी टाकलं आणि जास्त न चोळता अशा अलगद हाताने चोळून हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आता भात शिजण्यासाठी। 1 वाटी तांदूळ होता म्हणून 2.5 वाटी पाणी घालते। तांदूळ हा खूप फुलतो, जुना असल्यामुळे म्हणून 2.5 वाटी पाणी टाकलं। चवीनुसार मीठ टाकलं। अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे। तेलामुळे किंवा तूपही टाकू शकतात, यामुळे भात मस्त मोकळा मोकळा होतो। मिक्स करून घेते। आता हा आपला भाताचा डबा तयार झाला। दुसरा कुकरचा डबा घेते आणि त्यामध्ये आपल्याला वरण शिजवायचं आहे, म्हणून 1 वाटी हे तुरीची डाळ घेतलेली आहे। तर ही जी डाळ आहे ना, मी घरी बनवलेली आहे तुरींपासून। कशा प्रकारे बनवायची याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, म्हणून कंटिन्यू तुम्ही चॅनलवरती राहा। तुम्हाला अशा प्रकारची डाळही बनवता येईल। तुरीची डाळ डब्यामध्ये टाकून अशा प्रकारे चोळून घ्यायची आहे। ही गावरान डाळ असल्यामुळे चवीला मस्त अशी लागते। डाळ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्याने। त्यानंतर ही डाळ शिजण्यासाठी त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाव चमचा हळद टाकायची आहे। सोबतच अगदी थोडंसं तेल टाका, म्हणजे डाळ व्यवस्थित मस्त अशी ही शिजते। आता डाळच्या 2 इंच वरती पाणी येईल इतपत पाणी टाकलं आणि सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता वरणचा डबा सुद्धा तयार झालेला आहे। तोपर्यंत हे जे पीठ आहे बट्टीचं मळून घेतलेलं, ते सुद्धा मुरलेलं आहे। आता ह्या बट्ट्या लावायच्या आहे। तर पुन्हा हे थोडंसं मळून घ्यायचं आहे, स्मूथ करायचं आहे आणि असा उंडा करायचा आहे। उंडा असा हा गोल केल्यानंतर थोडासा लांबट करायचा आहे, कारण ह्या ज्या बट्ट्या आहे ना, मी कुकरमध्येच शिजवणार आहे, कुकरच्या डब्यामध्ये। मी घेतलेलं कुकर हे मोठं आहे, 3 डबे आहे त्यामध्ये, म्हणून कुकरच्या डब्यामध्ये शिजवते। तुमच्याकडे जर का लहान साईजचा कुकर असेल तर ह्या बट्ट्या तुम्ही कुकरच्या डब्यात शिजवू शकता किंवा स्टीमरमध्ये सुद्धा शिजवू शकतात किंवा इडलीच्या पात्रामध्ये सुद्धा। मी कुकरमध्ये ठेवते, कुकरच्या डब्यामध्ये। गॅसवरती कुकर ठेवला। कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं। गॅसची फ्लेम चालू आहे, पाण्याला उकळी येत आहे, तोपर्यंत खाली स्टँड ठेवलं आणि त्यावरती अशा प्रकारे हे 3 डबे ठेवून घ्यायचे आहे। डबे ठेवताना सगळ्यात खाली मी वरणाचा डबा ठेवला, आतमध्ये बट्टीचा डबा ठेवला आणि वरती भाताचा डबा ठेवलेला आहे। झाकण लावते। कुकरच्या 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या आहे। आता कुकरच्या शिट्या होत आहेत, तोपर्यंत मस्त अशी खानदेश पद्धतीची गोठलेली वांग्याची भाजी पाहू। त्यासाठी 8 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। सोबतच वांगे सुद्धा चिरून घेतलेली आहे। वांगी चिरल्यानंतर अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवा, म्हणजे ती लालसर किंवा काळी पडत नाही। कुकरच्याही शिट्या ह्या होत आहे, तोपर्यंत आपल्याला भाजी करायची आहे। गॅसवरती कुकर ठेवला लहान साईजचा आणि त्यामध्ये तेल टाकते। साधारण 2 पळी तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे। जिरे मोहरी थोडीशी तडतडली, त्यामध्ये जे आपण लसूण आलं घेतलेला होता ना,
त्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे ती 1 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे. त्यानंतर 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि आपल्या चवीनुसार म्हणजेच 1 चमचा या ठिकाणी मी लाल मिरची पावडर घालते किंवा तुम्ही हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकतात. हिरवी मिरची सुद्धा अशी करून घ्या लसूण आल्यासारखी आणि ती घालू शकता. मसाले लगेच जळू नये म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे. ते पाहू शकता गॅस अगदी कमी आहे. कमी गॅसवरती 1 ते 1.5 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. म्हणजे मिरचीचा लाल रंगही छान येतो आणि जळतही नाही. पाव चमचा हळद घालते. अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून मसाले हे परतून घेतले का भाजीला रंगही छान येतो. त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि वांगीच्या फोडी या कुकरमध्ये टाकायच्या आहे आणि परतून घ्यायच्या आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. साधारण अर्धा कप इतपत पाणी टाकलं. पाण्यामध्ये हे जे वांग्याच्या फोडी आहे व्यवस्थित अशा मिक्स करून घेतल्या. आता भाजीला छान असा फ्लेवर यावा त्यासाठी यामध्ये थोडीशी कस्तुरी मेथी अशी क्रश करून टाकायची आहे. कस्तुरी मेथीमुळे भाजीला सुगंध तर छान येतोच, शिवाय चवही मस्त येते. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि फक्त 1 शिटी काढून घ्यायची कुकरला. आता तोपर्यंत ह्या 4 शिट्या झालेल्या आहे. वाफ सुद्धा निघालेली आहे. कुकर मी तुम्हाला उघडून दाखवते. या ठिकाणी आपला वरण, भात आणि बट्टी ही झालेली आहे शिजून. भाताचा डबा काढला, बट्टीचा डबा काढला, त्यासोबतच वरणाचा डबा सुद्धा काढायचा आहे. अशा प्रकारे शिजून झाल्यानंतर वरण आपल्याला हे लोणून घ्यायचं आहे. रवी घ्यायची आहे किंवा मिक्स करणे अशा प्रकारे हे लोणत असताना ही आपली घरची डाळ आहे आणि घरच्या डाळीमध्ये तुरीचे जे दाणे असतात त्याची साल असते ना, ती असतेच कितीही निवडलं तरी सुद्धा आणि ते असं दिसायला व्यवस्थितही दिसत नाही. म्हणून काय करायचं, एखादी कशी गाळण घ्यायची आणि त्या गाळणीमध्ये हे वरण टाकायचं आहे. म्हणजे लोणवायचीही गरज नाही. वरण न लोणवता फक्त आपण अशा प्रकारे जर काही गाळून घेतलं तर यामध्ये जी साल असते ना मैत्रिणींनो वरणामध्ये तीही निघते आणि वरणही अगदी स्मूथ होते. यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. पाणी घालताना मात्र कोमट पाणी घाला, गरम पाण्याचा वापर करा आणि असं एखादी चम्मचने किंवा मिक्सरने फिरून घेतलं तर असे हे कडक डाळीचे कणे किंवा हे डाळीची साल सहज निघते. आता अगदी मस्त हे वरण झालेलं आहे. झाकण ठेवून बाजूला ठेवायचं आहे. कुकरची 1 शिटी झाली, वाफही निघालेली आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला मस्त रंग आलेला आहे आणि भाजी ही मस्त अशी शिजलेली आहे. अगदी मऊसूत झालेली आहे. चमच्याने थोडीशी घोटून घ्यायची आहे किंवा विक्सकर रवी घ्यायची आहे. तर अशाच प्रकारची पंक्तींमध्ये भाजी बनवली जाते. खानदेश भागातील अगदी प्रसिद्ध ही घोटलेली वांग्याची भाजी आहे. पाहू शकतात अशी ही भाजी थोडीशी पांढरट दिसत आहे. पुन्हा कुकर आपल्याला गॅसवरती ठेवायचा आहे आणि कुकरचा गॅस चालू करायचा आहे आणि साधारण 1 मिनिटासाठी अगदी गॅस कमी करून राहू द्यायचा आहे कुकर. म्हणजे भाजीला तेल छान सुटतं, सोबतच रंगही मस्त येतो आणि चवही छान लागते भाजीची. अशा प्रकारे कमी गॅसवरती 1 मिनिटापर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी घोटलेली वांग्याची भाजी चमचमीत अशी ही तयार झालेली आहे. मस्त चवीला झणझणीत ही भाजी लागत असते. आता ह्या अशा मस्त वांग्याच्या भाजीमध्ये आपल्या चवीप्रमाणे गरम मसाला घालायचा आहे आणि मस्त अशी भाजी खाण्यासाठी योग्य झालेली आहे. सोबतच आपल्याला बट्टी सुद्धा तळून घ्यायची आहे. बट्टी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवरती. तोपर्यंत ही बट्टी आपल्याला कट करायची आहे. बट्टी सुद्धा ही थंड झालेली आहे आणि थंड झाल्यानंतरच अशा प्रकारे चिरून घ्यायची आहे. आता ही जी बट्टी आहे मी चिरून घेतलेली आहे. तुम्हाला साईजही दाखवते. याप्रमाणे जशी टोस्ट असते ना ब्रेड सारखी तशीही कट करायची आहे. आता दुसरी सुद्धा कट करून घेते. तोपर्यंत तेल सुद्धा गरम झालेलं आहे आणि गरम तेलामध्ये ही बट्टी अशा प्रकारे सोडायची आहे आणि तळून घ्यायची आहे. तर कढईमध्ये ज्यानुसार आपण तेल टाकतो ना, जेवढेही बट्टीचे तुकडे मायतील त्यानुसार टाकायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे. बट्टी ही तळत असताना गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी ठेवायची, कमी करायची नाही. कमी केली तर बट्टी ही कडक होईल आणि तेलकटही होईल. म्हणून मोठ्या फ्लेमवरती ही बट्टी आपल्याला तळून घ्यायची आहे. असा मस्त लालसर रंग येईपर्यंत ही बट्टी आपल्याला तळायची आहे. बट्टी तळत असताना उलटपालट करायची आहे. म्हणजे सगळ्या बाजूला मस्त अशी ही बट्टी खमंग तळली जाईल.
आता बट्टी ही तळून झालेली आहे, मस्त असा रंग आलेला आहे. त्यानंतर तेलाच्या आतून काढून घ्यायची आहे. अजिबात थोडी सुद्धा ही बट्टी तेलकट होत नाही. यामध्ये आपण बेकिंग सोडा वगैरे काही टाकलेला नाही, तरी सुद्धा मस्त अशी मऊ ही बट्टी होते. तुम्हाला हवं वाटल्यास तर यामध्ये खाण्याचा सोडा तुम्ही टाकू शकता चिमूटभर, जेव्हा आपण पीठ मळून घेतलं ना त्यावेळेस. अशाच प्रकारे बाकीच्याही बट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. बट्ट्या तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला बट्टी बनवण्याचा मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बट्टी तळत असतानाच गॅसवरती वरणाचं सुद्धा ठेवलेलं होतं. वरणाला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. वरणामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे. हळद तर आपण आधीच घातलेली होती आणि मस्त असं हे वरण झालेलं आहे. तर खानदेश भागामध्ये ढाब्यावरती, हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये किंवा लग्न पंक्तींमध्ये अशाच पद्धतीची मस्त घोटलेली भाजी, वरण, साधं भात आणि बट्टी ही तुम्हाला नक्कीच खायला मिळेल. तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. ही बट्टी अगदी मस्त अशी खुसखुशीत होते. मी तुम्हाला चुरूनही दाखवते. अशी मस्त ही बट्टी चुरून घ्यायची आणि त्यामध्ये वरण घालायचं, वरतून थोडंसं तूप टाकायचं आणि तोंडी लावायला मस्त अशी ही वांग्याची भाजी. अशा पद्धतीचं मस्त असं हे खानदेशी पद्धतीचं जेवण तुम्ही सुद्धा नक्कीच घरी ट्राय करून पहा. सगळ्यांनाच आवडेल. मग अशाच आपण झटपट बट्टीचा आणि चविष्ट दुसरा प्रकार पाहूया. या ठिकाणी आपल्याला रवा लागणार आहे. तर या साईजच्या वाटीने मी रवा घेतलेला आहे. रवा घेताना मात्र एकदम बारीकच आपल्याला रवा घ्यायचा आहे. जो 0 नंबरचा येतो ना त्या रव्याचा वापर करायचा आहे. तर 2 वाटी रवा घेते. तुम्ही कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घेऊ शकता. जाड रवा जर का तुमच्याकडे असेल तर घेतलेला रवा मिक्सरच्या भांड्यात टाका आणि तो मिक्सरला असा बारीक फिरून घ्या छान. त्यानंतर 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजेच रव्याच्या निम्मे गव्हाच्या पिठाचा आपल्याला वापर करायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. ओवा असा थोडासा हातावरती क्रश करून घेतला का ओव्याचा फ्लेवर रेसिपीमध्ये छान येतो. त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घ्यायचे आहे. जिरे असे हलके कुटून घातले तर छान असते. पाव चमचा हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मीठ टाकण्याचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे आणि चिमूटभर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. इतपत मी या ठिकाणी बेकिंग सोड्याचा वापर करत आहे. तुम्हाला जर का बेकिंग सोडा वापरायचा नसेल तर यामध्ये 2 टेबलस्पून तेल तुम्ही घालू शकता. तेल किंवा तुपाचा वापर करू शकतात, म्हणजे बट्टी छान खुसखुशीत होईल. आता सगळं हे घातलेलं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतरच पाणी घ्यायचं आहे आणि असं थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे बट्टीचं मळून घ्यायचं आहे. बट्टीचं पीठ मळत असताना एकदम आपल्याला पाणी पिठामध्ये टाकायचं नाही. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी टाकूनच छान असं घट्टसर हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तर पीठ हे मळत असताना आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा घट्टसर मळायचं आहे. पीठ छान असं स्मूथ मळून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता इतपत ते घट्टसर आहे, चपातीपेक्षा थोडं जास्त. आता यावरती एखादी बाउल झाकून ठेवायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं हे पीठ वाटी तुरीची डाळ घेतली आणि पाव वाटी म्हणजे पोहे खाण्याचे 2 चमचे मुगाची डाळ आणि 2 चमचे मसूरची डाळ घ्यायची आहे. जर का मसूरची डाळ नसेल तुमच्याकडे तर फक्त मुगाची डाळ आणि तुरीची डाळही तुम्ही घेऊ शकतात. पण 3 प्रकारच्या डाळी घेतल्या तर हे वरण चवीला अप्रतिम लागते. आणि वरण खाल्ल्यानंतर तुम्हाला जर का ॲसिडिटी होत असेल तर ह्या मिक्स डाळीचं वरण नक्कीच करून पहा. चवीलाही छान लागते आणि ॲसिडिटीही होत नाही. तर ह्या डाळींमध्ये पाणी घालून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळी धुवून घेतल्या. त्यानंतर पाव चमचा हळद टाकली आणि साधारण 1 ग्लास पाणी घालायचं आहे. आता सगळं हे मिक्स करून घेऊ चमच्याने आणि कुकरचं झाकण लावायचं आहे. मीडियम गॅसवरती कुकरच्या 3 ते 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. म्हणजे छान असं मऊ लोण्यासारखं हे वरण शिजेल. आता वरण शिजत आहे तोपर्यंत आपण हे पीठ पाहूया. साधारण 10 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला होता. रवा छान असा मुरलेला आहे आणि थोडंसं आपण मळलेलं होतं त्यापेक्षा थोडंसं हे घट्टसर सुद्धा पीठ झालेलं आहे. पुन्हा हे पीठ थोडंसं हाताने मळून घेऊ म्हणजे छान स्मूथ होईल. आता या पिठाचे आपल्याला अशा प्रकारचे उंडे करायचे आहे. एकसारखे उंडे होण्यासाठी असं थोडासा लांबट भाग करा आणि मग हाताने एकसारखे असे हे उंडे
तोडून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता ह्या साईजचे जसे आपण चपात्यांसाठी उंडे बनवतो ना, त्या साईजचे उंडे या ठिकाणी होत आहे. तर 2 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये साधारण या ठिकाणी 9 उंडे हे झालेले आहे. असे हे थोड्या मोठ्या साईजचे. आता हे उंडे करून घेतल्यानंतर छान असे आपल्याला गोल करायचे आहे ह्या प्रकारे. त्यानंतर लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे. लाटत असताना पीठ लावायचं आहे, म्हणजे पोलपाटाला किंवा लाटण्याला ही चपाती चिटकणार नाही. असं थोडंसं पीठ लावून घेतल्यानंतर लाटून घेते. एकसारखं असं पातळसर जेवढी मोठी चपाती ही लाटता येईल त्यानुसार लाटायचं आहे, म्हणजे तुम्ही ज्या साईजचा उंडा घेतला असेल त्या साईजची ही चपाती अशी लाटली जाते. पातळसर चपाती लाटून घेतलेली आहे, ती ताटामध्ये काढलेली आहे बाजूला. तशाच पद्धतीने आणखी दुसरा उंडा घेते, पिठामध्ये बुडवून घेते आणि लाटून घ्यायचं आहे. ही चपाती लाटत असताना आपण चपातीप्रमाणे ह्यांना तेल वगैरे लावायचं नाही, तर अशाच प्रकारे फक्त एकसारखी ही चपाती लाटून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता दुसरी चपाती सुद्धा लाटून झालेली आहे. तर अशाच प्रकारे साधारण मी 4 ते 5 चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता असं थोडंसं हलकं पीठ लावून चपाती लाटली तर ती नंतर एकमेकांना चिटकत सुद्धा नाही. आणि अशा प्रकारे ह्या ताटामध्ये चपात्या टाकत घेतलेल्या आहे. अशा प्रकारे आता शेवटची जी चपाती आहे ती आपल्याला पोलपाटावरतीच राहू द्यायची आहे आणि ह्या चपातीला अशा प्रकारे तेल लावायचं आहे. तेल लावताना तुम्ही ब्रशचा सुद्धा वापर करून घेऊ शकतात किंवा हातानेही लावू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तर ब्रशने हे तेल असं लावून घेते सगळीकडे एकसारखं. जास्तही आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही, अगदी हलकं असं पसरट तेल हे लावून घेतलेलं आहे. त्यानंतर लाटून घेतलेली दुसरी चपाती त्यावरती अशा प्रकारे पसरून घ्यायची आहे आणि वरतून तेल लावायचं आहे. जर का ब्रश नसेल तर अशा पद्धतीने हाताने तेल लावून घ्या. ब्रशपेक्षा हाताने तेल छान असं व्यवस्थित लागते, म्हणून मी बाकीच्या सगळ्या चपात्यांना हातानेच तेल लावून घेते. तुम्ही पाहू शकता फक्त एकावरती एक चपाती ठेवताना ती व्यवस्थित आपल्याला अशा प्रकारे आथरून घ्यायची आहे, व्यवस्थित करायची आहे पूर्ण काठ वगैरे आणि तेल लावत घ्यायचं आहे या प्रकारे. तर 9 उंडे झालेले होते, तर मी सुरुवातीला 5 चपात्या ह्या लाटून घेतलेल्या आहे. आतापर्यंत ह्या 3 चपात्या ठेवलेल्या आहे, ही 4थी चपाती. अशा प्रकारे जर का थोडीशी जागा शिल्लक राहत असेल तर चपाती व्यवस्थित आपल्याला हातानेही ताणून व्यवस्थित पूर्णपणे पसरून घ्यायची आहे आणि सगळ्या चपात्यांना अशाच प्रकारे तेल लावत घ्यायचं आहे. आता ही जी 5 नंबरची चपाती आहे ती सुद्धा त्यावरती टाकायची आहे. आता ह्या 5 चपात्या अशा एकावरती एक ठेवून घेतलेल्या आहे तेल लावून. त्यानंतर ह्याच्या चपातीचा आपल्याला रोल करायचा आहे. रोल करत असताना असं थोडंसं हलकं आपल्याला तेलाचा हात लावत घ्यायचं आहे. ह्या प्रकारे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे तेल लावत घ्यायचं आहे थोडं थोडं आणि रोल हा करत घ्यायचा आहे. रोल आपल्याला जास्त असा हलक्या हातानेही करायचा नाही आणि जास्त दाबून सुद्धा करायचा नाही. तर अशा प्रकारे हा रोल मी करून घेतलेला आहे. असं तेल लावून घेतलं का जे पूड आहेत ना ते छान असे वेगवेगळे दिसत असतात. तर आता हा जो रोल आहे पहिला रोल आपला तयार झालेला आहे. तर मैत्रिणींनो हा रोल मोठा आहे. हा जो रोल आहे आपल्याला स्टीम करायचा आहे. एवढ्या मोठ्या चाळणीमध्ये हा रोल बसणार नाही, म्हणून मध्यभागून असे 2 तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहे. रोल हा कापून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी असे भरपूर लेयर वेगवेगळे असे झालेले आहे आणि आधीच्या रोल प्रमाणेच बाकीचे जे 4 उंडे राहिलेले आहेत त्याचे सुद्धा अशाच प्रकारे हे चपात्या लाटून रोल हे करून घेतलेले आहे. चाळणी घेतलेली आहे, चाळणीला तेल लावून घेतलं आणि चाळणीमध्ये हे रोल ठेवून घेतले. त्यानंतर गॅसवरती पसरट भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच त्यामध्ये चाळणी ठेवायची आहे, वरतून झाकण ठेवायचं आहे. साधारण 10 ते 15 मिनिटासाठी हे स्टीम करून घ्यायचं आहे. स्टीम होत आहे तोपर्यंत आपण डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली होती ती सुद्धा मस्त अशी शिजलेली आहे. मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते. डाळ मस्त अशी मऊसूत शिजलेली आहे. त्यानंतर रवीने ही डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे. छान अशी स्मूथ ही डाळ झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकायचं आहे. त्यानंतर गॅस चालू करते आणि तेल छान गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर
पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकायचे आहे. थोडीशी तडतडल्यानंतर 2 ते 3 तेजपत्त्याचे पानं टाकायचे आहे आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालते. ही थोडीशी फ्राय झाली का त्यामध्ये 1 चमचा लसूणची पेस्ट टाकते. साधारण 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहे बारीक अशा, त्या परतून घ्यायच्या आहे. थोडंसं परतून घेतल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. साधारण 1 वाटी कांद्याचे कांदा घालायचा आहे आणि परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे. कांदा असा अर्धवट भाजू द्यायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे. साधारण 1 वाटी एकदम फाईन बारीकच टमाटरचे काप करायचे आहे आणि कांदा हा अर्धवटपेक्षा थोडा जास्त भाजून झाल्यानंतर हे टमाटरचे काप त्यामध्ये टाकायचे आहे आणि परतून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मिरची पावडर टाकायची आहे. मीडियम चवीची मिरची पावडर आहे म्हणून मी 2 चमचे मिरची पावडर टाकते. अर्धा चमचा धनेपूड घालते आणि पाव चमचा गरम मसाला टाकते. एवढे हे सुके मसाले टाकून घेतल्यानंतर परतून घ्यायचं आहे. हे जे सुके मसाले आहे हे व्यवस्थित छान असे भाजावे, छान तरी सुटावी, त्यासाठी या मसाल्यांमध्ये अगदी थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकतात या प्रकारे पाणी टाकून घेतल्यानंतर मिक्स करायचं आहे. जास्तही पाणी टाकायचं नाही, अगदी थोडंसंच पाणी टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे. टमाटरचे काप छान असे मऊ शिजावे त्यासाठी 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेतलं. 1 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. टमाटर सुद्धा छान असा मऊ झालेला आहे आणि मसाले सुद्धा मस्त असे भाजले गेलेले आहे. त्यानंतरच कुकरमध्ये शिजून घेतलेलं हे जे वरण आहे डाळीचं ते टाकायचं आहे या मसाल्यामध्ये. असं व्यवस्थित छान मिक्स करून घेतलं का त्यामध्ये पाणी घालायचं आहे. कुकरला काही प्रमाणामध्ये डाळ ही चिटकलेली होती म्हणून त्यामध्येच थोडं पाणी टाकलं आणि पाणी टाकून घेतल्यानंतर आपल्या आवश्यकतेनुसार या वरणामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना मात्र गरमच पाण्याचा वापर करा. तुम्ही पाहू शकता इतपत साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकून घेतलं. इतपत हे पातळसर आहे, मात्र नंतर हे जसं थंड होतं तसं घट्टसर होत असतं. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. साधारण 1 चमचा मीठ टाकून घेतलेला आहे. आता ह्याच्या वरणाला मस्त खडखडून आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस कमी करायचा आहे, म्हणजे वरणाला अशी छान तरीसुद्धा येते. कमी गॅसवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे. नंतर अगदी कमी गॅसवरती शिजवल्यामुळे मस्त वरणाला तरीसुद्धा आलेली आहे आणि रंगही छान लाल दिसत आहे. त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे कोथिंबीरची पाने टाकून घेतलेली आहे आणि असं आपलं छान हे वरण तयार झालेलं आहे. आता बट्टी आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात हा रोल काढून घेतलेला आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच सुरीने हे रोल आपल्याला चिरून घ्यायचे आहे. ह्या प्रकारे असे छोटे छोटे काप करायचे आहे. तुम्ही पाहू शकतात किती लेयर सुटलेले आहे बट्टीला, मात्र असे थोडेसे रोल सुटत असतात. तर त्यासाठी काय करायचं तेही आपण पुढे पाहूया. असे हे काप केल्यानंतर रोल जर सुटत असेल तर या ठिकाणी साधारण 2 चमचे गव्हाचं पीठ हे भिजवून घेतलेलं आहे. अशी थोडीशी पातळसर कणिक केलेली आहे गव्हाच्या पिठाची आणि ते गव्हाचं पीठ या ठिकाणी लावायची आहे ती कणिक. तुम्ही पाहू शकतात असं हे चिटकून घ्यायचं आहे रोलचं शेवटचं टोक, म्हणजे तळताना हा रोल सुटत नाही. तर अशाच प्रकारे संपूर्ण ह्या बट्ट्या कापून घ्यायच्या आहे आणि संपूर्ण हे पीसेस जे आहे ते आपल्याला चिटकून घ्यायचे आहे. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि गरम तेलामध्ये ह्या ज्या बट्ट्या आहे आपल्याला अशा प्रकारे सोडत घ्यायच्या आहे. साधारण एक वेळेस 5 ते 6 बट्ट्या ह्या कढईमध्ये टाकल्या जातात. ज्या साईजची कढई असेल त्यानुसार तुम्ही ह्या बट्ट्या कमी जास्त टाकून तळून घेऊ शकतात आणि त्यानंतर मस्त अशा रंगावरती येईपर्यंत मोठ्या गॅसवरती ह्या बट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. बट्ट्या तळत असताना गॅसची फ्लेम कमी करायची नाही. कमी गॅसवरती जर का ह्या बट्ट्या तळल्या तर तेलकट होतील आणि कडकही होतील. तर मोठ्या गॅसवरती मस्त असा छान खमंग होईपर्यंत आणि मस्त छान रंग येईपर्यंत ह्या बट्ट्या तळून घेतलेल्या आहे. या प्रकारे जास्त डार्क ब्राऊनही करायच्या नाही आणि पांढरटही ठेवायच्या नाही. असा रंग आला की तुम्ही पाहू शकतात किती छान लेयर दिसत आहे आणि रंगही अगदी मस्त छान असा आलेला आहे. अशाच प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या संपूर्ण बट्ट्या आपल्याला तळून घ्यायच्या आहे. अशाही तुम्ही हाताने सोडून घेऊ शकतात आणि जर का
नवीन शिकणारे असाल तर झाऱ्यामध्ये घ्यायचे हे बट्टीचे काप आणि मग तेलामध्ये सोडायचे। तर आता संपूर्ण बट्ट्यांना अशा मस्त छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे उलटपालट करून घ्यायचे आहे तळताना आणि दोघं बाजू मस्त खमंग होईपर्यंत तळून झाल्यानंतर तेलाच्या आतून ह्या प्रकारे काढून घ्यायचे आहे। एखाद मिनिट तेल पूर्ण हे निथळून घ्यायचं आहे। काही सेकंद नंतर ताटामध्ये काढून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता थोडं सुद्धा यावरती तेल नाही आणि अजिबात तेलकट ह्या बट्ट्या दिसत नसतात। कुठेही तुम्हाला तेलकट ही बट्टी दिसणार नाही। तुम्ही पाहू शकता अशाच प्रकारे संपूर्ण ह्या बट्ट्या तळून घेतलेल्या आहे। किती मस्त ह्या बट्ट्या दिसत आहे। एकदम साधी सोपी रेसिपी आहे। एक नाही तर सगळ्याच बट्ट्यांना मस्त असे रोल आलेले आहे। मी तुम्हाला जवळूनही दाखवते आणि रंगही अतिशय मस्त असा आलेला आहे। तर जेवढी दिसायला छान दिसत आहे तेवढीच ही बट्टी आतमधून एकदम खुसखुशीत मऊ आणि चविष्ट बट्टी होत असते। तर आता ही जी बट्टी आहे मी तुम्हाला चुरूनही दाखवते। अशा प्रकारे बट्टी ही चुरताच लगेच ही चुरली जात आहे। तर मंडळी यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल बट्टी ही किती खुसखुशीत झालेली आहे। एकदम मऊ सॉफ्ट आणि कुरकुरीत अशी ही बट्टी होत असते। चवीला अप्रतिम लागणारी ही बट्टीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्कीच सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर आता साधारण या ठिकाणी मी 3 बट्ट्या ह्या चुरून घेतलेल्या आहे आणि अशा बट्ट्या चुरून घेतल्यानंतर त्यावरती हे मस्त असं चमचमीत आपण चविष्ट केलेलं वरण टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे आणि वरतून तुपाची धार टाकायची आहे। असं हे जेवण खानदेशमध्ये अतिशय प्रसिद्ध असं आहे। तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। तुमच्या घरातील सगळ्यांना हे जेवण आवडेल। आणि हो हे खानदेश प्रसिद्ध बट्टी आणि वरणाची रेसिपीची लिंक तुमच्या नातेवाईक मित्रपरिवारामध्ये तुम्हाला शेअर करावीशी वाटत असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओची लिंक सुद्धा शेअर करू शकता। मग असाच आपण झटपट बट्टीचा तिसरा प्रकार पाहूया। एक पसरट बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेते। 2 वाटी पीठ घेतलेला आहे म्हणून अर्धी वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे। बारीक रवा नसेल तर तुम्ही जाड रवा मिक्सरला थोडासा फिरून घ्या आणि मग घालू शकता। अर्धा चमचा ओवा घालायचा आहे। हातावरती असा थोडासा ओवा क्रश केला ना तर ओव्याचा फ्लेवर छान लागतो। चिमूटभर हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एवढे हे जिन्नस टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचंय। त्यानंतर तडका पॅन मध्ये साधारण 1 पडी आणि पोहे खाण्याचे चम्मचने 4 चम्मच तेल गरम करून घ्यायचं आहे कडकडीत असं आणि हे कडकडीत तेल या पिठामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर पाव चमचा म्हणजे पाव चमच्यापेक्षाही कमी थोडासा खाण्याचा सोडा घातला। तेल हे गरम आहे म्हणून हात न लावता चम्मचनेच मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून घेतलेला आहे। आता तेल हे थोडंसं गार झालं त्यानंतर हाताने सगळ्या पिठाला हे जे तेल आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे। सगळं मस्त मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे। कणिक मळत असताना अशी ही घट्टसरच मळायची आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे तिला मळून घ्यायची आहे म्हणजे ती छान अशी स्मूथ होते। ह्या प्रकारे कणिक मळलेली आहे। आता झाकण ठेवते आणि 10 मिनिटासाठी असंच झाकून राहू द्यायचं आहे। साधारण 10 मिनिटं झालेले आहे। आता कणिक पाहू अशी ही मुरलेली आहे। आपण यामध्ये रवा घातलेला आहे म्हणून थोड्या वेळासाठी मुरू द्यायची आहे। त्यानंतर असे छोटे छोटे गोळे करायचे आहे। आता एकसारखे असे आकारामध्ये हे उंडे व्हावे त्यासाठी आप्पे पात्रामध्ये ठेवत घ्यायची आहे। तर ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे। जेव्हाही आपल्याला भाकरी किंवा चपात्या बनवण्याचा कंटाळा येतो ना त्यावेळेस अगदी झटपट ही रेसिपी बनत असते। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी अशी ही रेसिपी आहे। आता सगळ्या कणिकचे हे उंडे आप्पे पात्रामध्ये ठेवून घेतलेले आहे। तुम्ही अशी सुद्धा ही रेसिपी करू शकता। त्यानंतर आप्पे पात्र मी हे गॅसवरती ठेवलं आणि त्यामध्ये तेल टाकलं थोडंसं। तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल किंवा तुपाचा वापर करू शकता किंवा न घालता सुद्धा तुम्ही ही रेसिपी करून घेऊ शकता। गॅस अगदी कमी केलेला आहे। सगळे आप्पे पात्रांमध्ये हे उंडे ठेवून घेतलेले आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी गॅस अगदी कमी करून असंच हे आप्पे पात्र गॅसवरती राहू द्यायचं आहे। 2 मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवते।
तुम्ही पाहू शकतात ही बाजू मस्त शेकली गेलेली आहे. त्यानंतर पलटून घ्यायची आहे. गॅस मात्र कमीच ठेवायचा आहे, अजिबात मोठा आपल्याला ठेवायचा नाही आणि कमी गॅसवरती मस्त अगदी कुरकुरीत असे हे बट्ट्या होत असतात. तर खानदेशामधील प्रसिद्ध अशी ही रेसिपी आहे. कुठल्याही प्रकारचं वहन न वापरता आप्पे पात्रामध्ये अगदी झटपट 4 ते 5 मिनिटाच्या आतमध्येच ह्या बट्ट्या होत असतात आणि अजिबात तेलकट नाही. सगळ्या ह्या बट्ट्या पलटून घेतलेल्या आहे. मस्त एकसारख्या शेकल्या गेलेल्या आहे. पुन्हा झाकण ठेवते आणि पुन्हा 1.5 ते 2 मिनिटासाठी राहू द्यायचं आहे. त्यानंतर चेक करून दाखवते मी तुम्हाला. खालची बाजू सुद्धा अशी मस्त ही शेकली गेलेली आहे आणि दोघं बाजूंनी अशी मस्त या बट्ट्या शेकल्यानंतर गॅस आपल्याला बंद करायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकतात किती सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट आहे. तितकीच चवीला सुद्धा ही रेसिपी लागत असते. मस्त अशा एकसारख्या आपल्या बट्ट्या झालेल्या आहे. आता ह्या बट्ट्या अशाच गरम राहू द्यायच्या आहे. तोपर्यंत आपलं वरण सुद्धा हे शिजलेलं आहे डाळ, त्यामुळे मस्त वरणाला तरी सुद्धा आलेली आहे आणि रंगही छान लाल दिसत आहे. आता अगदी झटपट आपली ही वरण बट्टी तयार झालेली आहे. मग जेवणाची तयारी करून घेऊया. ताटामध्ये ह्या बट्ट्या ठेवते. 4 बट्ट्या ठेवून घेतलेले आहे. रंगही किती मस्त दिसत आहे बट्ट्यांना. सोबतच वरण सुद्धा वाढायचं आहे. तर खानदेशमधील अगदी प्रसिद्ध ही डिश आहे. भंडाऱ्याचा कार्यक्रम असो किंवा लग्न पंक्ती असो, त्यावेळेस अशा प्रकारच्या ह्या वरणबट्ट्या नक्कीच बनवल्या जातात. आता ही वरणबट्टी खायची कशी, खानदेशमध्ये कशी खाल्ली जाते ते मी तुम्हाला सांगते. अशा प्रकारे ही बट्टी घ्यायची आहे आणि हाताने चुरून घ्यायची आहे. तुम्ही बट्टी पाहू शकतात. अशी लगेचच ही चुरली जाते, एवढी सॉफ्ट आणि मस्त दाणेदार अशी ही बट्टी होत असते. अशा प्रकारे बट्टी ही वरणामध्ये चुरली जाते खानदेशमध्ये. आता ही बट्टी चुरून घेत आहेत. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि थोडा सुद्धा कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. आता आपल्याला जेवढी हवी तेवढी बट्टी चुरून घ्यायची आहे किंवा अशा प्रकारे सुद्धा बुडून तुम्ही खाऊ शकतात. पण अशा प्रकारे बुडून खाण्यापेक्षा अशी चुरलेली बट्टी चवीला मस्त अशी लागते. अशी सुद्धा बट्टी खाऊ शकतात किंवा यावरती थोडंसं तूप टाकायचं आणि मग वरणामध्ये मिक्स करून खायचं. चवीला अप्रतिम आणि जेवणाची लज्जत वाढवणारी, जिभेची चव वाढवणारी अशी झटपट होणारी वरणबट्टी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा. मंडळी, पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ तुम्ही हा पूर्ण पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.